महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्याच अनुषंगाने चांदवड देवळा मतदारसंघात देखील वाहत आहे। मात्र मी आता चांदवड तालुक्यातील राहुळ घाटात येथील असलेले गाव, या गावातील मुंबई आग्रा महामार्गाच्या गावातील आहे। त्या संदर्भामधील या ठिकाणी गावातील काही नागरिकांना विचारणार आहोत की चांदवड देवळा मतदारसंघासाठी कोण आमदार हवा, यासाठी मी आता काही नागरिक माझ्या समोर बसलेले आहेत, त्या नागरिकांसमोर मी बातचीत करणार आहे। दादा, चांदवड देवळा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार यासाठी कोण हवा आहे, आपल्याला काय सांगाल? चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार निवडून यावा असं विचारण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण आलं पाहिजे किंवा कोणाचं सरकार आलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे। ग्रामीण भागामध्ये सध्या जर बघितले तर दोन ज्या काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणींच्या पाठीमाग मुळाशी दोन महत्वाचे प्रश्न आहेत। त्याचा पहिला प्रश्न म्हणजे बेरोजगारी, दुसरा प्रश्न शेतीमालाचे बाजारभाव। बेरोजगारीचा प्रश्न जर तुमच्या कॅमेऱ्यात मागे दिसत असेल, दिसतंय का? चहाचं बघा बरं। हा, तुम्ही नाशिक पासनं तर चांदवड पर्यंत किंवा इथं पुढे गेले, आमदार चहा, खासदार चहा, उपसरपंच चहा, सरपंच चहा, गुळाचा चहा, ही परिस्थिती का निर्माण झाली? हे सगळे बेरोजगार युवक आहेत आणि यांना हे करण्याची वेळ आली। 10 वर्षापूर्वी किंवा हे युतीचं शासन महाराष्ट्रात येण्याच्या अगोदर अशी परिस्थिती होती की समजा ग्रामीण भागामध्ये 2 मुलं असतील, एक मुलं शेतीला, एक नोकरीला। तो जर शरीरानं चांगला असेल तर तो एकतर मिलिटरीमध्ये नोकरी करायचा किंवा पोलीसमध्ये जायचा। जर चांगलं शिकलेला ग्रॅज्युएट झालेला असेल तर तुमच्या सहकारामध्ये म्हणजे तुमची जिल्हा बँक असेल, मार्केट कमिटी असेल, अशा ठिकाणी तो सहकारामध्ये नोकरी करायचा। जर बीएड बीएड झालेला असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करायचा, क्लर्क असेल, शिक्षक म्हणून। आणि जर इंजिनियर वगैरे झालेला असेल तर तो त्याला चांगलं पॅकेज मिळायचं। आज परिस्थिती अशी झाली की या भाजपच्या ही गोष्ट लक्षात आली की शिक्षण क्षेत्र जे आहे ते सगळं काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांच्या ताब्यात आहे, तर त्यांच्या विरोधकांच्या ताब्यात आहे आणि म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्र जे त्याचं कंबरड मोडलं। दुसरा मुद्दा सहकार। सहकार हा राज्याचा विषय, परंतु या भाजपने केंद्रामध्ये सहकार खातं निर्माण केलं आणि अमित शहा त्याचे मंत्री आहेत। ती खातंच एवढे करताय की सहकाराचं कंबरड मोडायचं। आज आपली जिल्हा बँकेची अवस्था जी केली याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी, आणि म्हणून सहकाराचं कंबरड मोडलं, शिक्षणाचं कंबरड मोडलं, तिथं नोकऱ्या नाही। अशा पद्धतीने हे बेरोजगारीची ती निर्माण केली जाते। आणि मग शेती करायची म्हटली, शेती जर करायची म्हटली तर शेतीमालाला बाजारभाव नाही। आणि म्हणून जर हे सगळं संपवायचं असेल तर फडणवीस नावाची जी कीड या राज्याला लागली आहे ती संपवायची असेल तर त्याच्याकरता चांदवड मधून महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांना सगळ्यांनी मत दिलं पाहिजे आणि ते लोक मत देतील आणि ते 100% निवडून येतील। धन्यवाद। दादा, काय सांगाल? काय सांगाल? जो कोणी आता शेतीमालाला भाव देईल आम्ही त्यांना मतदान करू। शेतकऱ्यांचा विचार करणार नेता पाहिजे, बस एवढंच। बरं, ते तथास्तु आहे। ते आज काही कोणी सांगतील कोण आमदार पाहिजे हे काही बोलत नाही, त्या संदर्भात आपल्यासोबत काही माणसं आहेत त्याची। दादा, चांदवड देवळा मतदारसंघासाठी कोण आमदार पाहिजे? मी तर राहुल दादांचंच नाव घेणार। बर, कारण बरेचसे काय? माझ्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये त्यांनी बरेच कृषी उत्पन्न बाजार समिती असो, आपले आमच्या गावातले ग्रामपंचायतीचे बरेचसे कामं किंवा गटारी, आमच्या राऊळ गावामध्ये 8 वर्गखोल्या दिल्या त्यांनी। आमच्या गावातील बहुजन जो बौद्ध विहार आहे तो बांधला। आमचं शनी मंदिर आहे, त्रिवेणी संगम, जगातलं एकच मंदिर आहे। राहू महाराज, केतू आणि शनी महाराज त्रिवेणी संगम, तिथं 1.5 कोटी रुपयाचा भक्त निवास दिलाय।
बरोबर. आमच्या आदिवासी 32 नंबर गटामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी, पाणी टाक्याच्या असो, पाईपलाईन असो, घरामध्ये नळ असो, छोटे मोठे वस्त्या वाड्या वस्त्या जाण्या रस्ते असो, बरेचसे प्रश्न त्यांनी, प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. चांदवडला जे पाण्याचा प्रश्न आहे तो मिटला का? चांदवडचा प्रश्न हा मिटलेलाच आहे ना. कसा? कोण मिटत नाही? कोण बोललं मिटत नाही? आता वैयक्तिक विरोधकांचं ते कामच आहे. विरोधक ते काय, त्यांच्या भांडवलच नाही दादा विरोध बोलण्याचं. ना भ्रष्टाचारी नेता, ना ब्रोकर, बरोबर आहे काय, ना करप्टेड. त्यांच्याबद्दल बोलायला कोणाकडेही मुद्दा नाही. विरोधक बोलणारच, विरोधकांचं लोक ऐकणार. विरोधक बोलणार नाही असं नाही. विरोधक काय बोलणार, लोक फक्त ऐकणार आणि बटन फक्त 2 नंबरची फुली कमळलाच करणार आणि प्रचंड बहुमताने राहुल दादांनाच विजय करणार, यात कोणती मात्र शंका नाही. काय सांगाल दादा? आता सगळा जर विचार केला तर ह्या वेळेस शिरीष कोतवाल 100% आमदार होतील. त्याचे कारणही तसेच आहे. या तालुक्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुकांमध्ये पाणी प्रश्न हा सगळ्यात कळीचा मुद्दा राहिला. 1980 साली डॉक्टर गायकवाड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्याच्यानंतर पुन्हा 85ला भारतीय जनता पक्षाचे आमदार झाले. सलग 3 पंचवार्षिक ते भारतीय जनता पार्टीचे कास्टलीवाल आमदार झाले. त्यावेळेस अशी परिस्थिती होती का सरकार काँग्रेसचं, आमदार भाजपचा. दुर्दैवानं पुढे शिरीष कोतवाल, सुदैवानं म्हणा दुर्दैवानं आमदार झाले, परंतु सरकारात इकडं तिकडं होत राहिल्यामुळे आणि त्यांचं कोर्टामध्ये बऱ्याचशा केसेसमुळे त्यांचाही वेळ त्या पाणी प्रश्नाकडे त्यावेळेस लक्ष देता आलं नाही. परंतु तो जो डॉक्टर नाका गायकवाडांचा पाणी प्रश्नाच्या बाबतीत राहिलेला जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग फक्त आणि फक्त शिरीष कोतवालच सोडू शकतात. कारण आज ते 8वी पंचवार्षिक लढवत आहे आणि या तालुक्याचा खडानखडा माहिती असलेला आमदार म्हणून शिरीष कोतवालच असा माणूस आहे का तो या तालुक्यातला पाणी प्रश्न सोडू शकतो. ते 8वी पंचवार्षिक लढवत आहे आणि या तालुक्याचा खडानखडा माहिती असलेला आमदार म्हणून शिरीष कोतवालच असा माणूस आहे का तो या तालुक्यातला पाणी प्रश्न सोडू शकतो. आणि मला 100% खात्री आहे का शिरीष कोतवाल हे यावेळेस आमदार होतील. आमदार नव्हे नामदार होतील आणि नामदार होऊन या भागातील पाण्याचा प्रश्न 100% मार्गी लागेल, यात शंका नाही. गेल्या 10 वर्षानं बीजेपीचे आमदार ह्या तालुक्याला आहे. विकास कामाच्या संदर्भात काय सांगा? विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझे पुतणे यांनी आता सांगितलंच आहे की त्यांनी काय विकास केला. परंतु हा जो विकास आहे हा विकास हा नॉर्मल आहे. हो, गावामध्ये शेड बांधणं, मंदिराला मदत करणं किंवा जीर्णोद्धार करणं या गोष्टी चालूच असतात. मेन प्रश्न जो तो आहे पोट महत्वाचं आहे. इथं काय होतं का समाजामध्ये हा हिंदू आहे तो मुस्लिम आहे, त्यांनी माणसांचे पोट भरणार नाही. हिंदू मुस्लिम करून पोट भरणार नाही. पोट भरण्याचं साधन काय आहे? शेती. आणि शेतीला जर पाणी असेल आणि त्याच्या जर बाजारभाव मिळाले त्याला तर त्याच्यावर पोट भरेल. त्याला काय करायचंय हो. आणि खऱ्या अर्थानं शेतकरी पुत्र म्हणून आणि आज मी म्हणतो का शिरीष कोतवाल स्वतःची शेती आहे, स्वतः शेतीमध्ये काय करावं लागतं. मी शिरीष कोतवालांना स्वतःच्या भागात शेंडाबाळी करताना पाहिलेला माणूस आणि मी जाणतो का त्यांना शेतीमध्ये तो माणूस शेताच्या बागाचे मुळं उकरून आणि त्याच्यानंतर या झाडाला काय लागतं याचा अभ्यास असणारा कोतवाले. या झाडाला काय दिलं पाहिजे, काय दिलं नाही पाहिजे आणि त्याची किमती काय आहे, अगदी म्हणजे तळापासून तर टॉप पर्यंत शिरीष कोतवाल हा एकदम अभ्यासू माणूस आहे. आणि शिरीष कोतवाल आमदारच नव्हे नामदार म्हणून राज्यात चांगलं काम करतील शेतीत, असं मला खात्री. चांदवड देवळा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे. तुम्ही कुठल्या आमदार चुनावणार सांगा? शिरीष भाऊ कोतवाल. काय यांनी सांगितलं म्हणून शिरीष कोतवाल नाही. म्हणतात? त्यांच्यामध्ये काम करण्याची एक जिद्द आहे आणि त्यांनी बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत. आम्ही बरेचसे साधारणतः 15 आणि हे 10 म्हणजे साधारण 25 वर्ष भारतीय जनता पार्टीने ते राज्य केलेलं आहे चांदोड तालुक्यावरती. परंतु त्यांना पाणी प्रश्न म्हणजे नुसतं पिण्याचाच नाही, शेतीचाही प्रश्न असतो. शेतीलाही पाणी लागतं. तर त्यांना अपयश आलेलं आहे भारतीय जनता पार्टीला तो प्रश्न सोडवण्यात. आणि त्याचा पाठपुरावा शिरीष भाऊ सत्तेत आमदार असो किंवा नसो ते का सतत पाठपुरावा करत राहिलेले आहेत आणि यावेळेस तेच आमदार म्हणून विजयी होतील. तुमच्या तालुक्यामध्ये पाणी प्रश्न गाजतोय काय? याचं काय मागचं काय कारण आहे? आमचा चांदोड तालुका कायम दुष्काळीच राहिलेला आहे. पुणेगाव कालव्याच्या संदर्भात
हो, तर पुणेगाव कालव्याचं पाणी आमच्या चांदोड तालुक्याला मिळालंच पाहिजे. भुजबळ साहेब घेऊन गेले, त्यांनी काँक्रिटीकरण करून पाट घेऊन गेले, ते त्याचा फायदा आम्हाला होत नाही. जमिनी आमच्या गेल्यात पाटामध्ये, पण आमच्या एकही अशी पाटचारी नाहीये तालुक्यामध्ये का त्या पाटचारीचं पाणी मुरेल आणि चांदोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. पाटक गेलेले पण ते पूर्ण काँक्रिटीकरणात गेलेले. तुमच्या आमदारांनी काही त्यांना काही विरोध वगैरे नाही काही केलाच नाही. त्याची पाटचारीची मागणी केली नाही आणि विरोधही केला शेतीला पाणी झालं नाही? नाही, आलंच नाही. गेल्या 10 वर्षाच्या कालखंडीमध्ये बीजेपीचे आमदार या ठिकाणी चांदोड तालुक्याला असताना त्यांनी 10 वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडलेला नाही असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या संदर्भामध्ये आपण काही शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहोत. काका, चांदोड देवळा मतदारसंघामध्ये कुठला आमदार हवे, काय सांगाल? आमदार तसे आता आम्हाला आमचे कोतवाल साहेब पाहिजे आमदार. का कोतवाल साहेबच का पाहिजे? कोतवाल साहेब असे पाहिजे का, कोतवाल साहेब माग आमदार जेव्हा होते तेव्हा कांद्याचे भाव पडले होते ना, कोतवाल साहेबांना 350 रुपये शेतकऱ्याचे कांदे विकून दिले होते. आणि आता आमचे खायला कांदे नाही, आमचा तालुका दुष्काळी नाही, आणि जिड कांद्याचे ट्रॅक्टर विकू राहिले ते कांदे दुष्काळी. आता आमच्या मार्केटला त्याच भागाचे कांदे तेच कांदे विकू राहिले, ते दुष्काळ जाहीर केले. आणि आमचा तालुका मतदारसंघ जो येतो तो दुष्काळ जाहीर नाही केला. ते खायला कांदे नाही, प्यायला पाणी नाही. काय सांगाल बाबा तुम्ही? नाही, आता याच्यामध्ये खरं आमदार साहेबाचे पाहिजे का, काम करणारा माणूस पाहिजे. कोण पाहिजे असा आमदार? कोण पाहिजे? श्रीश कोतवाल. श्रीश कोतवाल यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सांगता का? नाही नाही नाही, तसं नाही. पाहिलेलं आहे, जवळून काम केलेलं आहे त्यांनी. 10 वर्ष काम केलेलं आहे त्यांनी बी. त्यावेळेचे प्रश्न आणि आताचे प्रश्न काय पाहता, 10 वर्ष पाहिलं ना आम्ही. 10 वर्ष तुमच्या बीजेपीचे बी आमदार आता होते काय? मग काय आम्हाला काय दुष्काळच पाहिला ना आम्ही. फक्त दुष्काळ असून दुष्काळात काही भेटलं नाही आम्हाला. काय तसेच राहिलं उन्हात वाळत आम्ही. काय भेटलं आम्हाला? काही भेटलं नाही आम्हाला. दुष्काळाचं काही भेटलं नाही, काही नाही. दुष्काळ जाहीर झाला नाही. दुष्काळ कसा जाहीर? अहो, जिड कांदे पिकात तिथं दुष्काळ जाहीर आणि इथं दुष्काळ जाहीर नाही म्हणजे काय? हा किती मोठा अन्याय झाला. तुम्ही बघा ना, देवल्यामध्ये दुष्काळ जाहीर, मालेगाव. अहो, तिकडचे ट्रॅक्टर इकडे चांदोड मार्केटला ट्रॅक्टर तेच आहे त्यांना फक्त. खांदे जिकडे दुष्काळ नाही काय. आता अवघड काम झालं, अवघड. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आहे. काका, काय सांगाल तुम्ही चांदोड देवळा मतदारसंघासाठी? काय सांगाल? चांदोड देवळा मतदारसंघासाठी अशी भूमिका आहे का, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही आमदार होतील त्यांनी राबवलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी. तर आताची आमची भूमिका अजून काही ठरलेली नाही. वेळ बघून कोणचा आमदार चांगल्या पद्धतीने कार्य करेल त्यासाठी आम्ही तथास्तु. या ठिकाणी एकंदरीत या राहुड या गावाचा जो आढावा घेतला, या ठिकाणी शिरीष कोतवालच आम्हाला आमदार पाहिजे. कारण गेल्या त्यांना 10 वर्षाचा असा तगडा अनुभव, आणि या ठिकाणी जे कुठलीही अडचण असेल, कुठली योजना आणायची असेल तर ती फक्त एकमेव शिरीष कोतवाल यांनाच आहे. म्हणून चांदवडवरून नाशिक